सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक। बारिश का मौसम जहां धरती मां को ठंडक, किसानों को संतोष और लोगों को उत्साह देता है, वहीं अगर लापरवाही हो तो जान पर भी बन सकती है। सोमवार को महाराष्ट्र के जलगांव में कलेक्टर और आरोग्य अधिकारी की एक बैठक हुई, जहां पर बारिश के मौसम में गंदगी से बचाव और जन जागृति के विषय में चर्चा हुई। जिलाधिकारी राज्य के स्वभाव को समझते हुए बगैर देर किए काम में जुट गए और योजनाओं को अमल में लाना शुरू कर दिया गया है। जलगांव जिला परिषद के डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर ने जानकारी देते हुए बताया कि प्रशासन पूरी तरह से मुस्तैद है और लोगों की सुरक्षा एवं बीमारी से बचाव के लिए एक्शन और उपाय किए जा रहे हैं। 1 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट अतिसार जनजागृती पंधरवडा मोहीम ही जळगाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत राबवली जाणार आहे। या मोहिमेचा मूळ उद्देश आहे की 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांमध्ये होणारे बालमृत्यूचे अतिसाराने होणारे प्रमाण कमी करणे। या कार्यक्रमामध्ये आपण 0 ते 5 वर्ष वयोगटातील ज्या मुलांच्या माता आहेत त्या मातांकडे गृहभेटीद्वारे सगळ्यांना आपण अतिसार जनजागृतीमध्ये क्षार संजीवनीचं प्रात्यक्षिक कसं करावं हे शिकवलं जाणार आहे। अतिसाराची लक्षणं कुठली बालकामध्ये दिसतात ते सांगितले जाणार आहे। त्याचप्रमाणे झिंक गोळ्यांचा वापर कसा करावा आणि किती दिवस करावा हे त्यामध्ये शिकवलं जाणार आहे। त्याचप्रमाणे हात धुण्याचं प्रात्यक्षिक, जेवणापूर्वी, स्वयंपाकापूर्वी, स्वच्छ होऊन आल्यानंतर आणि बाळाची शी धुतल्यानंतर हात साबणाने धुतले पाहिजे आणि हात कसे धुवावे या 6 पद्धतीद्वारे त्यांना शिकवलं जाणार आहे। त्यानंतर अतिसार झाल्यावर आपल्याला जर का समजा त्या बाळाला क्षार संजीवनी कशी द्यायची याबद्दलचं प्रात्यक्षिक केलं जाणार आहे। आणि जर समजा त्या घरामध्ये जर अतिसाराचं मूल असेल तर त्याला उपचार देण्यासाठी ORSची पाकिटाचं प्रमाण कसं द्यावं, औषध पाण्याचं प्रमाण कसं द्यावं हे शिकवलं जाणार आहे। आणि 14 दिवसपर्यंत झिंकची गोळी ही त्या बाळाला दिली जाणार आहे। अशा पद्धतीने सगळ्या जनजागृतीमध्ये आपण इतर विभागाचा पण सहभाग करून घेणार आहोत। त्यामध्ये शिक्षण विभाग आहे, महिला बाल कल्याण विभाग आहे, नंतर आश्रमशाळा आहेत, या सगळ्यांचा आपण सहभाग करून घेणार आहोत। आणि ग्रामीण पाणी पुरवठा स्वच्छता जे विभाग आहे त्याचा देखील यामध्ये आपण सहभाग करून घेणार आहोत की या सदर कालावधीमध्ये होणारा जो पाणी पुरवठा आहे स्वच्छ आणि शुद्ध कसा पुरवला जाईल याची काळजी घेतली जाणार आहे। प्रभात फेरी प्रसिद्धीसाठी मराठी शाळा आणि माध्यमिक विद्यालय यांच्यामार्फत आपण गावोगावी प्रभात फेऱ्या काढणार आहोत। त्याचप्रमाणे हात धुण्याचा एक दिवस निश्चित केला जाऊन त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी जाणार आहेत आणि हात धुण्याचं प्रात्यक्षिक सगळ्या मुलांकडून प्रार्थनेच्या वेळी करून घेणार आहेत आणि हात धुण्याचं महत्त्व त्यांना पटवून सांगणार आहेत। जर समजा हात धुणे, पाण्याची काळजी घेणे आणि परत अतिसार झाल्यानंतर क्षार संजीवनीचा वापर कसा करणे हे जर लोकांपर्यंत शिक्षण पोहोचलं तर त्यामध्ये या शिक्षणाद्वारे अतिसाराचे जवळजवळ किंवा पाण्यामुळे उद्भवणारे जवळजवळ 70% आजार हे कमी केले जातात। परत या पद्धतीमध्ये आईला अतिसार झाल्यानंतरची कोणती लक्षणं असू शकतात याबद्दलचं पण प्रशिक्षण दिलं जाणार आहे। त्यामध्ये 3 प्रकार असतात, एक सौम्य शुष्कता, दुसरी आहे गंभीर शुष्कता आणि तिसरं म्हणजे शुष्कता नसणे। अशा प्रकारची अतिसाराची लक्षणं असतात। या कार्यक्रमासाठी प्रति पाकिट वाटपाला 1 रुपया याप्रमाणे 100 रुपये तिला देणार आहोत। आणि यासाठी आपण सगळ्या जिल्ह्याभरातील सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवर वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत घेणार आहोत। त्यासाठी जिल्हा स्तरावर एक कार्यशाळा घेण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम अतिसार जनजागृती कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये पूर्णतः राबवला जाणार आहे। फिलहाल इन सभी बातों के मद्देनजर इंडिया अब तक न्यूज भी आप सभी से बारिश के इस मौसम में साफ सफाई और अपना ख्याल रखने का आग्रह करता है ताकि बीमारी आपके घर दस्तक ना दे। ब्यूरो रिपोर्ट, इंडिया अब तक न्यूज। आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक।